श्रोतेहो, आपण ट्यून आहात 90.8 FM कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम. चला वाचूया, समृद्ध होऊया. मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद. या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, मी ज्योती जोशी. आपण सणावाराच्या निमित्ताने आपलं घर आवरायला काढतो आणि आपल्या लक्षात येतं की किती अनावश्यक वस्तूंचा साठा आपण करून ठेवलाय. पण हे उमगलं तरी कळत नाही आणि वस्तू टाकूनही देता येत नाहीत. तसं सगळ्याच गोष्टींचं होतं आणि आयुष्याचा नुसता गुंता होऊन बसतो. हेच लेखकाने सहज सोप्या शब्दात कसं सांगितलंय ते पाहूया. श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील लेख क्रमांक 3, आयुष्याचा गुंता आणि गुंतणं. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. माझा एक मित्र सांगत होता. म्हणाला, अरे किती वर्षांनी घरातला माळा उपसला तर जुनं बरचसं लोखंडी सामान वर धूळ खात पडलेलं, हलवायला सुद्धा येत नव्हतं, इतकं जड. बरं, त्यामुळे माळ्यावर वजनही येत होतं त्यांचं. वैतागून म्हटलं, सगळं काढून भंगारवाल्याला देऊन टाकूया. माझं बोलणं ऐकून अरे नाना काठी टेकत लगबगीने हजर झाले. म्हणाले, अरे ओतीव लोखंड आहे ते, कशासाठीही उपयोगी होईल. मला हसावं की रडावं कळेना. म्हटलं, नाना ओतीव आहे म्हणून ठेवा, काही अर्थ आहे का याला? आणि इतकी वर्ष पडले इथे, आजवर कशासाठी उपयोग झालाय सांगा ना. यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतंच. पण त्या वस्तूंमध्ये अडकलेला जीव काही सुटत नव्हता. मी ऐकतच नाही म्हटल्यावर त्यांनी अखेरचं शस्त्र काढलं. म्हणाले, इतकी वर्ष मी सुद्धा बिनकामाचा, निरुपयोगी घरात पडूनच आहे, मलाही घरातून काढून टाका. 75 ओलांडली तरी किती मोह या वस्तूंचा. अखेर बायको म्हणाली, असू दे, उतरा तुम्ही खाली, आपण बघू नंतर. ते सामान तसंच माळ्यावर पडून राहिलं. नाना आणि हिने एकमेकांना हळूच अंगठे दाखवून मनासारखं झाल्याचा आनंद व्यक्त केलेला सुद्धा मी पाहिला. अरे आता हिने नानांची बाजू घेण्यामागचं कारण सारखंच होतं. तिलाही जुन्या वस्तू कुठे सोडवतायत. हे पाहिजे, ते असू दे, हे कधीतरी उपयोगाला येईल, ते आठवण आहे माझी कुणाची तरी, अशा निरनिराळ्या सबबीखाली ती सगळं ठेवून देत असते. खरंच आपण ना प्रत्येक गोष्टीत गुंतून राहतो, स्वतःला गुंतवून घेत असतो आणि तो गुंता वाढवत नेतो. हे गुंतच थांबवता यायला हवं. थोडक्यात विरक्त होणं जमलं पाहिजे सगळ्या मोहमायेतून. पण कितीही वय झालं, संपूर्ण आयुष्य छान भोगून झालं, मुलं नातवंड मोठी झाली, सगळी सुख भोगून झाली, तरी ते मात्र आपल्याला जमत नाही. मोह काही सुटत नाही. नात्यांचा, मित्रांचा, मुलं नातवंडांचा, झालंच तर पतवंडांचा, त्यानंतर घरातल्या वस्तूंचा, भांड्यांचा, घरातल्या बारीक सारीक अनेक गोष्टींचा साठत गेलेला आणि उतार वयात प्रचंड मोठा झालेला मोहमयी गुंता. त्यावेळी अगदी सोडवायचा म्हटलं तरी तो सुटत नाही आणि त्या गुंत्यात अडकलेला जीव काही त्याविना राहू शकत नाही. मी अनेकदा बेडरूममधल्या युनिटवरच्या खणात असंच जुनं सामान भरून ठेवलेल्या बॅगा, मोठ्या पिशव्या, यातलं सगळं आज मी फेकून देणार असं म्हणत खाली घेतो. मग एका बॅगेत लेकीची लहानपणची इवलाली झबली, टोपडी, छोटे छोटे गोड फ्रॉक, रंगीबेरंगी कपड्यांच्या छोट्या तुकड्यांनी शिवलेल्या गोधड्या एक एक करून बाहेर येतात. दुसऱ्या बॅगेतून लेकाचे लहानपणचे कपडे, स्काउटचा गणवेश, खेळणी, छोटी जीन्स, जुने अल्बम बाहेर पडतात. पडदे लावण्यासाठी आणलेल्या बारचे उरलेले तुकडे, जास्तीच्या उरलेल्या जमिनीच्या लाद्या,
तर पुढच्या बॅगेत असतो चकचकीत नव्या कोऱ्या स्टीलच्या अनेकविध भांड्यांचा खजिना. तो उघडला की त्यामागचा इतिहास घेऊनच बाहेर येतो. प्रत्येक वस्तूमागे एक नातं असतं. हा सेट, हे भांडं, ही ताटं, वाट्या, हा कॅसरोल, ही परात कुणी आणि कधी दिली यांची जंत्री हिच्या तोंडावर असते. त्या वस्तूंबरोबर माहेर सासरच्या अनेक गोष्टींची, चांगल्या कमी वाईट जास्त, उजळणी होते. मी हे टाकूया म्हटलं की ही म्हणते, अरे हे माझ्या आईनं दिलंय मला. तिने ते काढूया म्हटलं की मीही म्हणतो, अगं असू दे, बाबांची एकच तर आठवण आहे. यामध्ये बंद पडलेलं गजराचं घड्याळही बाहेर येतं आणि आठवण आहे म्हणून पुन्हा आत जातं. काय टाकायचं आणि काय ठेवायचं यावर एक मत काही केल्या होत नाही आणि पुन्हा सगळंच्या सगळं आत जाऊन बॅगा होत्या तशा आपल्या जागेवर स्थानापन्न होतात. माझा एक ऑफिस सहकारी विदेशात गेला असताना त्याला फार आवडला म्हणून तिथून एक टी सेट घेऊन आला. तो अविवाहित, त्यामुळे त्याला तसा फारसा उपयोग नव्हता. त्याने मला विचारलं, टी सेट फारच सुंदर होता. त्यावर केलेलं नाजूक नक्षीकाम, त्याची घडण फारच सुरेख होती. आमच्या जवळच्या नात्यात एक लग्न काही दिवसातच होणार होतं. भेट द्यायला छानच आहे या विचाराने आम्ही तो विकत घेतला. घरी आणल्यावर ही रोज त्याचा खोका उघडून आणि त्याला मनसोक्त पाहून पुन्हा ठेवून देत होती. मलाही कळत नव्हतं हिचं काय चाललंय. आणि एकदा अचानक म्हणाली, हा सेट आपल्याला ठेवायचा, आपण भेट देण्यासाठी दुसरा घेऊया. मी म्हटलं, अगं आधीचे 2 सेट शोकेसमधून नेहमी आपल्याकडे टकामका पाहत असतात, मला वापरा मला वापरा म्हणत. ते अजून तसेच पडलेत आणि. पण माझं बोलणं नाटकातल्याप्रमाणे मध्येच तोडत ही म्हणाली, नाही मी देणारच नाही, आपण हा ठेवायचा, मी हा आपल्या लेकीला देईन तिच्या लग्नात. कप्पाळ, आपल्याला पडलेला लोभ लपवण्यासाठी दिलेलं फक्त एक कारण. आज तो सेट घेतल्याची सिल्वर ज्युबिली होऊन गेलीये. पडलाय बिचारा शोकेसमध्ये. लेकीचं लग्नही झालं. त्यावेळी मी आठवण दिली हिला, तर लेकच म्हणाली, मला नको तो जुना सेट आणि माझ्या सासरी आधीच 3 सेट आहेत. चला, सुंठी वाचून खोकला गेला. हिचा जीव भांड्यात पडला. किती हव्यास करायचा, किती साठवणूक करायची आणि या सगळ्यात किती गुंतायचं. कशासाठी ही शोकेसची भर? का असं वाटत नाही सगळ्या साठवलेल्या कौतुकाने घेतलेल्या वस्तू समाधानाने अगदी मनापासून दुसऱ्या कुणाला द्याव्यात आणि त्याच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहावा. आपली वस्तू प्रेमाने दुसऱ्याकडे शेअर करावी. पण जमत नाही हे. सगळ्यांना आम्ही मिठी मारून बसतो. ही मिठी लोभस म्हणजे लोभ न संपणारी असते. कधी सुटायचं हे गुंतून राहणं आणि कधी बाहेर येणार आपण या गुंत्यातून. नात्यामधला गुंताही तसाच. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, सगळं व्यवस्थित समजूतदारपणे करू लागली, तरी आपण त्यांच्या मागे मागे राहायचं काही सोडत नाही. प्रत्येक गोष्टीत आपण त्यांना सुधारणा सुचवतच असतो. एक वेळ सल्लागाराच्या खुर्चीत बसणं चांगलं. मागितला तर दिला, नाहीतर ठेवला आपल्याकडेच. चुकू दे की त्यांचा निर्णय. काय होईल फार तर. समजेल ना त्यांना आपली चूक. पण आपल्याला राहवत नाही आणि गुंतून राहणं काही सुटत नाही. लेकीचं लग्न झाल्यावरही कित्येक आई वडील आपले सल्ले मुलींपर्यंत फोनवरून पोहोचवतच असतात. कशाला? संसार करून दिलाय ना, आता सोडवतील ना ते आपले प्रश्न. मुलं गडबडून गेली की फक्त आम्ही आहोत हा आधार द्यायचा. स्विमिंग पूलमध्ये कसं लहानग्याच्या पोटाखाली फक्त तळहात ठेवतात आधारासाठी, मग ते आपसुकच छान हातपाय मारायला लागतात. आपण हे न करता त्यांना जवळ घेत छातीशी कवटाळत उचलून घेत राहतो. त्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी जात नाही आणि आपणहून काठ कसा गाठायचा हेच त्यांना कळत नाही. लेकीला इकडे जन्मदाते, तिकडे आयुष्याचा जोडीदार. कुणाला सांभाळू असं होतं. तिचाही नवा संसार असतो आणि तिनेही आपला गुंता वाढवायला सुरुवात केली असते. मग त्यात आपली भर टाकून कशाला तिचा गुंता वाढवायचा. आपण जरासं बाजूला होऊन आपल्या गुंत्यातून तरी तिला मोकळं करायला हवं ना. आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं. नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं.
मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात. गुंतवणूक वाढत जाते, मग त्यावरच्या व्याजाची अपेक्षा असते व मुद्दल तर हवंच असतं. घर इतकी वर्ष आपण सांभाळलं, आपल्याला हवं तसं सजवलं. आता मुलं म्हणतायत त्याप्रमाणे त्यांना करू दे. जे नको ते काढू दे, हवंय ते आणू दे. त्यातली आपली आसक्ती काढून घेऊया, नव्याचा आनंद घेऊया. नाक मुरडण्यापेक्षा मनापासून कौतुक करूया. अगदी आपल्याला हवं तसंच कसं सगळं होईल. हे नको टाकूस, ते तुझ्या आजोबांचं आहे, ती माझी आठवण आहे, ते तुझ्या आजीनं मला दिलं आहे. किंवा हे नको टाकूस कारण ओतीव लोखंडाचं आहे म्हणून. ते का तर जुनं नक्षीकाम आहे म्हणून. त्याचं काय तर असं डिझाईन आता पाहायला मिळत नाही म्हणून. आणि मग ते तर त्याने किती जागा अडते, राहू दे. आणि हे सगळं का करायचं तर मी सांगते किंवा सांगतोय म्हणून. म्हणजे आपल्या भोवती गुंता फिरत ठेवायचा आणि त्याच्या मध्यावर राहण्याचा आनंद घ्यायचा. आपली साठी उलटली, आपण ज्येष्ठ नागरिक झालो. आता माझं माझं म्हणत सगळ्याला कवटाळत राहायचं की आपलं मन मोठं करून ह्या सगळ्या लोभातून दूर व्हायचं. गुंता आपल्यापुरता तरी थांबवायचा. नात्यांचा भावनांचा पसारा आणखी न वाढवता तो आवरायला घ्यायचा. अखेर हे कुठे घेऊन जाणार त्याला. नात्यामधला वस्तूमधला लोभ, हव्यास, त्यात गुंतलेलं मन आणि या सगळ्याचा वाढलेला गुंता इथेच सोडून अनासक्तपणे जायचे. एवढं लक्षात असावं इतकंच. श्रोते हो, गुंता आणि गुंतणं या दोन्ही शब्दांचा अर्थ तुम्हाला समजला असेलच. असंख्य वस्तूंमधला, नात्यांमधला लोभ आणि त्यात गुंतलेलं आपलं मन सोपं आयुष्य अवघड करून टाकतं. आयुष्य साधं आणि सोपं जगायचं असेल तर किती गुंता करायचा आणि त्यात कितपत गुंतायचं हे आपण ठरवायला हवं. खरं ना? धन्यवाद. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी. शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी.